हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सड्यूसर म्हणजे काय आणि ट्रान्सड्यूसरचे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्याच्यात पहिला प्रकार काय होता? मुख्य प्रकार ट्रान्सकंडक्टन्स वरून पडणारे प्रकार. त्याच्यात रेजिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह हे तीन प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपण जे प्रकार पाहिले ते ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, सेकंडरी ट्रान्सड्यूसर, अॅनालॉग ट्रान्सड्यूसर, डिजिटल ट्रान्सड्यूसर, ट्रान्सड्यूसर आणि इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सड्यूसर आहेत. तर आज आपण जो पहिला प्रकार पाहिला, मुख्य प्रकार ट्रान्सकंडक्टन्स वरून पडणारे प्रकार, त्याच्यातले जे तीन प्रकार आहेत रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह, त्यातला पहिला प्रकार म्हणजे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आज आपण बघणार आहोत. ओके, तो रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये तो ट्रान्सड्यूसर काय करतो? हा दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं, भौतिक राशीचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतो. मग समजा या ट्रान्सड्यूसरला भौतिक राशी दिली किंवा फिजिकल क्वांटिटीज दिली की त्या क्वांटिटीच्या प्रमाणात त्याचा रेजिस्टन्स बदलतो आणि त्यानुसार आपल्याला आउटपुट व्होल्टेज बदलतं. तर अशा प्रकारे ह्या रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरला जे काय दिलेली भौतिक राशी आहे किंवा दिलेली ऊर्जा आहे ती विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. या विद्युत ऊर्जा रूपांतर करण्यासाठी त्याला जे इनपुट दिलेलं असतं किंवा इनपुट फिजिकल क्वांटिटीज किंवा इनपुट ऊर्जा दिलेली असते ती कुठली कुठली असते? तर आता आपण जे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये बघणार आहोत ते पोटेन्शियोमीटर आणि थर्मिस्टर बघणार आहोत. मग आता रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये मुख्यतः मेकॅनिकल एनर्जी म्हणजे डिस्प्लेसमेंटचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं किंवा थर्मिस्टर मध्ये उष्णतेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं किंवा प्रकाश दिला तर त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं. आज आपण पोटेन्शियोमीटर आणि थर्मिस्टर हे दोन ट्रान्सड्यूसर, रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघणार आहोत पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर हा काय करतो? तर जे डिस्प्लेसमेंट आहे, विस्थापन आहे, त्याचं रूपांतर व्होल्टेजमध्ये करतो. म्हणजे ज्या प्रमाणात विस्थापन करू त्याच्यानुसार आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. सो दिस इज द डायग्राम फॉर पोटेन्शियोमीटर. ओके, मग हे पोटेन्शियोमीटरला दिलेलं इनपुट व्होल्टेज आहे आणि इथं आपण आउटपुट घेतलेलं आहे. ओके, आणि हा जो आहे तो वायपर आहे. वायपर हा मुव्हेबल असतो. आता रेजिस्टन्सचा किंवा कंडक्टरचा किंवा एखाद्या वायरचा रोध जो आहे, रेजिस्टन्स जो आहे, तो कशावर अवलंबून असतो? दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक तर त्याची लांबी आणि त्याचा एरिया म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल बाय ए. एल म्हणजे काय? लांबी आणि ए म्हणजे एरिया. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. या दोन गोष्टीवर त्याचा रेजिस्टन्स अवलंबून असतो. लांबीच्या समप्रमाणात रेजिस्टन्स बदलतो. म्हणजे लांबी वाढली की रोध वाढतो आणि लांबी कमी झाली की रोध कमी होतो. त्याच्या उलट क्षेत्रफळाचं आहे. क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा वाढेल तेवढं त्याचा रोध कमी होतो आणि त्याच्या उलट क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला की रोध वाढतो. तर आता इथं लांबीशी संबंधित आहे. तर या ठिकाणी हे जे सर्किट दिसतंय हे पोटेन्शियोमीटरचं सर्किट आहे. पोटेन्शियोमीटर मध्ये थोडक्यात व्हेरिएबल रेजिस्टरचं तो काम करतो. तर ही टोटल लेंथ जी आहे, हा पॉइंट आपण ए म्हणूयात आणि ह्याला ओ पॉइंट म्हणूयात. म्हणजे हा स्थिर बिंदू म्हणतो याला. याला काय? ओ म्हणजे हा स्थिर बिंदू म्हणूया त्याला किंवा त्याला झिरो पॉइंट असं सुद्धा म्हणता येतात. झिरो पॉइंट. तर आता हा वायपर खालीवर असा मूव्ह होत असतो आणि त्याच्या मुवमेंट नुसार म्हणजे त्याच्या डिस्प्लेसमेंट नुसार आउटपुटला व्होल्टेज मिळेल. ओके, तर आता हे आउटपुटचं व्होल्टेज काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. व्हीओ इज इक्वल टू एल बाय एल. हा एल म्हणजेच स्थिर बिंदू आणि वायपर मधला अंतर. ओके, स्थिर बिंदू आणि वायपर मधला अंतर. आणि दुसरा मोठा एल आहे तो म्हणजे टोटल लांबी, म्हणजे या कंडक्टरची टोटल लांबी. ओके, म्हणजे या सूत्रावरून एक लक्षात येतं आपल्याला, हा एल जसा वाढेल
म्हणजे हा एल जसा वाढेल तसं व्होल्टेज वाढत जाईल. ओके, म्हणजे एल वाढला की व्होल्टेज वाढणार आहे आणि एल कमी झाला की व्होल्टेज कमी होणार. तर बघा कसं होतं, सपोज हा वायपर जो आहे, हा वायपर जर 0 पोझिशनला असेल म्हणजे या पोझिशनला असेल, म्हणजे लांबी त्याची नाहीये. ऍक्च्युली या ठिकाणी ही रेजिस्टर किंवा हा कंडक्टर एवढा दाखवलाय, परंतु त्याची लांबी ही पॉईंट म्हणजे हा पॉईंट येतो. म्हणजे त्याची जर लांबी नसेल किंवा लांबी मिनिमम असेल, म्हणजे जर सपोज फिओ इज इक्वल टू एल 0 आला, तर ह्या एल ची काही जरी किंमत असली तरी काय होईल, आउटपुट काय 0 येईल. म्हणजे जेव्हा वायपर ह्या पोझिशनला असतो त्यावेळेस आउटपुटला मिनिमम व्होल्टेज म्हणजे 0 व्होल्टेज मिळतं. आणि जसजसं आपण वायपर वरती सरकत जाऊ तसतशी हे एल ची किंमत वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज वाढत जाणार आहे. आता हा वायपर जर तुम्ही या एंडला घेतला, या टोकाला घेतला, तर इथं ही एल ची लांबी जी आहे, सॉरी ही जी हे जे डिस्टन्स आहे हे मॅक्झिमम होणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम व्होल्टेज मिळेल. सपोज तुम्ही व्हीन 10 दिलेला असेल तर ऑफकोर्स इथं 10 व्होल्टेज म्हणजे सगळंच्या सगळं व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळेल. म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आउटपुटला मिळेल. जेव्हा हा वायपर ह्या ए पॉइंटला असेल तेव्हा, ए पॉइंटला असेल तेव्हा मॅक्झिमम मिळेल. आणि जेव्हा ह्या ओ पॉइंटला म्हणजे स्थिर बिंदूला असेल त्याला 0 पॉईंट म्हणतात, म्हणजे इथं असेल तेव्हा 0 मिळेल. आणि जसं वायपर तुम्ही वरती सरकत जाल तसं व्होल्टेज वाढत जाईल. येते लक्षात. म्हणजे काय होतं, जेव्हा हा वायपर तुम्ही स्लाइड करता, अप अँड डाऊन त्याची मुवमेंट करता, तेव्हा जसं वरती जाईल तसं बघा हा जो हे जे सर्किट आहे, हे सर्किट हा ग्राउंड पॉइंट आहे आणि मग हे सर्किट त्याचा पाथ असा होतो. त्याच्यामुळे काय होतं, जसजसा वरती सरकत चाल तसतसा त्याच्यातला रेजिस्टन्स कमी होत जातो. त्याच्यामुळं व्होल्टेज ड्रॉप वाढत जातो, म्हणजे आउटपुटला व्होल्टेज जास्त मिळतं. म्हणून जसजसा तुम्ही व्होल्टेज हा वायपर वरती न्याल तसतसं व्होल्टेज वाढत जातं आणि वायपर खाली आणाल तसतसं आउटपुटचं व्होल्टेज कमी होतं. पर्यायाने काय होतं, या वायपरची डिस्प्लेसमेंट नुसार आउटपुटला व्होल्टेज मिळतं. म्हणजे वायपर खाली आणला तर व्होल्टेज कमी होत जातं, वायपर वरती नेला तर व्होल्टेज वाढत जातं. तर अशा प्रकारे हा पोटेन्शियोमीटर डिस्प्लेसमेंट नुसार आउटपुटला व्होल्टेज देतो. तर सर्वसाधारणपणे पोटेन्शियोमीटरच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल की पोटेन्शियोमीटरचा जो वायपर आहे त्याच्या मुवमेंट नुसार आउटपुटला व्होल्टेज दिलं जातं. आता आपण बघणार आहोत थर्मिस्टर. ओके, आता थर्मिस्टर म्हणजे काय, थर्मिस्टर म्हणजेच थर्मल रेजिस्टर. थर्मिस्टर म्हणजे काय, थर्मल रेजिस्टर. हे पुसतोय आता. थर्मल रेजिस्टर तर थर्मल मधला एवढा भाग ठेवला आणि रेजिस्टर मधला एवढा भाग ठेवला आणि त्याच्यापासून शब्द काय झाला, थर्मिस्टर. तर हा थर्मिस्टर काय करतो, थर्मिस्टरचं वैशिष्ट्य काय, थर्मिस्टरचा गुणधर्म काय, तर त्याचा रेजिस्टन्स हा थर्मल एनर्जीवर अवलंबून असतो किंवा थर्मल एनर्जीनुसार बदलतो. थर्मल एनर्जी काय म्हणजे काय, औष्णिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा. म्हणजेच याचा रेजिस्टन्स हा उष्णतेच्या नुसार बदलतो. म्हणजे जशी जशी तुम्ही उष्णता वाढवत जाल तसा त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. याला म्हणतात एनटीसी. एनटीसी म्हणजे काय, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे ऋण तापमान सहगुणक. ऋण तापमान सहगुणक म्हणजे काय, जसजसं तुमचं टेम्परेचर वाढवाल, टेम्परेचर म्हणजे टी जसं वाढवाल तसा त्याचा रेजिस्टन्स कमी होत जातो. म्हणजे तापमान वाढवत गेलं की त्याचा रेजिस्टन्स कमी होत जातो, म्हणजे ऋण दिशेने बदलतो. म्हणून त्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स म्हणतात. तर अशा प्रकारे थर्मिस्टर जे असतात त्या थर्मिस्टर मध्ये सेमीकंडक्टरचा बेसिकली वापर केला जातो. हे कुठले कुठले सेमीकंडक्टर असतात, मँगेनीज,
त्यानंतर निकेल, कोबाल्ट, कॉपर अशा प्रकारचे वेगवेगळ्या धातूचे ऑक्साइड्स वापरले जातात. ऑक्साइडची पावडर वापरली जाते आणि ती पावडर एकत्र करून थर्मिस्टर बनवतात. आणि हे सेमीकंडक्टर अशा प्रकारे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असा गुणधर्म दाखवतात. आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाचा गुणधर्म असा होतो की त्याला उष्णता दिली आणि उष्णता दिली ती वाढवत गेली की त्याचा रेजिस्टन्स कमी होतो किंवा उष्णता कमी केली की त्याचा रेजिस्टन्स वाढतो. अशा प्रकारे त्याचं तापमान आणि त्याचा रेजिस्टन्स हे एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात असतात. एक वाढलं की दुसरं कमी होतं, दुसरं कमी झालं की पहिलं वाढतं. अशा प्रकारे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये त्याचा रोध तापमानानुसार बदलतो. त्याच्यामुळं हा जो ट्रान्सड्युसर आहे किंवा रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे म्हणजे थर्मिस्टर आहे, हा थर्मिस्टर टेम्परेचर सेन्सर म्हणून वापरतात, पर्यायाने तो थर्मामीटर मध्ये वापरतात, म्हणजे तापमापकामध्ये वापरतात, ओव्हन मध्ये वापरतात, फ्रीज मध्ये वापरतात. जिथं जिथं तुम्हाला टेम्परेचर सेन्स करायचंय अशा ठिकाणी हे थर्मिस्टर वापरतात. थर्मिस्टर वेगवेगळ्या शेपमध्ये उपलब्ध असतात, बीड शेपमध्ये, डिस्क शेपमध्ये, रॉड शेपमध्ये. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या प्रकारच्या थर्मिस्टर मध्ये याचं कंपोजिशन याच्या ऑक्साईडचं एकत्रीकरण वापरून तो थर्मिस्टर तयार केला जातो आणि तो हा तापमानानुसार त्याचा रेजिस्टन्स बदलतो आणि रेजिस्टन्स बदलला की पर्यायानं आउटपुट व्होल्टेज बदलतं. तर थर्मिस्टर अशा प्रकारे काम करतो. या ठिकाणी आपण थर्मिस्टर आणि पोटेन्शियोमीटर पाहिलंय. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबतोय. ओके, थँक्यू.